खटाव तालुक्यातील वरुड गावात आज शासनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च करण्यात आला। औंधसह 16 गाव उपसा सिंचन योजनेचा आज उपोषणाचा 7वा दिवस असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग येत नाही। यासाठी संतप्त ग्रामस्थांकडून आज सरकार विरोधात कॅन्डल मार्च करण्यात आला। औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला शासनाने तात्काळ मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या न्याय मागणीसाठी सप्टेंबर 22 पासून गेली तब्बल 7 दिवस उपोषण आंदोलन चालू आहे। उपोषण आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावोगावी कॅन्डल मार्च, थाळीनाद आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन करण्यात आली तरी देखील शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही। म्हणून आज युवक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन शासनाच्या पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला, निर्दयी शासनाचा धिक्कार केला। भीम प्रशासनाला जाग येईपर्यंत न्याय हक्काची लढाई लढत राहण्याचा निर्धार यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला। जर मुळदार प्रशासनाला जाग येत नसेल तर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून यावेळी सरकारला देण्यात आला। या प्रसंगी वरुड गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री लालासाहेब मान्य पाटील, वरुड, औंध, जिल्हा सातारा। औंध 16 गावच्या पाण्यासंदर्भात उपसा सिंचन योजनेच्या नियोजनार्थ माननीय दत्ताभाऊ जगदाळे यांचं उपोषण गेले 7 दिवस झालं चालू आहे। त्या उपोषणाला वरुड ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यात येतोय आणि त्या संदर्भात हा स्कॅन्डल मार्च आपण या ठिकाणी काढत आहोत। वरुड ग्रामस्थांनी औंध या ठिकाणी मोठी उपस्थिती असते आणि ग्रामस्थ ज्यांना जमत नाही यायला त्या लोकांनी आज या ठिकाणी वरुडमध्ये स्कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि आम्ही दत्ताभाऊंना वरुडच्या वतीनं सपोर्ट करतोय। दत्ताभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। औंधसह 16 गावाची जी पाणी योजना आहे या पाणी योजनेला शासकीय मंजुरी मिळाली आहे, पण त्याला अद्यापपर्यंत निधी मंजूर झालेला नाही आणि हा निधी मंजूर व्हावा आणि याची कामं तातडीने मार्गी लागावीत यासाठी आपल्या सर्वांचे आदर्श सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांनी गेल्या 7 दिवसापासून जे उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाला आमच्या वरुड ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व महिला भगिनींच्या वतीनं, सर्व युवकांच्या वतीनं आणि गावातील सर्व मंडळांच्या वतीनं आमचा पाठिंबा आहे आणि शासनानं तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालून यासाठी निधी मंजूर करून द्यावा आणि आमच्या या दुष्काळी भागातील 16 गावांना ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी अशी आम्ही विनंती करतो।